प्रभाग क्रमांक 26 पिंपरी-निलख, विशालनगर, कसपटे वस्ती, वाकड या प्रभागातून शंतनू विलासराव नांदगुडे, मीरा दिगंबर कदम आणि सागर सुनील पवार हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढतात। त्यांनी मतदारांना आवाहन केले, स्टंप, बॅट आणि हेलिकॉप्टर या निवडणूक चिन्हावर सर्वांनी मतदान करून विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। नमस्कार, आज आपण पिंपरी-निलख गावठाण परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही अपक्ष उमेदवार 3 आहेत नांदगुडे पॅनलमध्ये, त्यामध्ये शंतनू विलासराव नांदगुडे, त्याचप्रमाणे मीरा कदम आणि सागर पवार असे 3 उमेदवार या ठिकाणी आहेत। हे अपक्ष उमेदवार या ठिकाणी जोरदार प्रचार यांच्या गावामध्ये चालू आहे आणि गावाबरोबर ते प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करून या ठिकाणी विजय होण्याचा निर्धार या ठिकाणी करत आहेत। आपल्याबरोबर शंतनू विलासराव नांदगुडे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार। काय सांगाल, कसं पाहता तुम्ही निवडणुकीकडे? एकदम पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह पद्धतीने मी पाहतो आणि घरोघरी मी पोचणार। माझे जे मुद्दे आहेत, माझे जे काय मी मॅनिफेस्टोमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, कर्मचाऱ्यांचे हक्क असतील, नागरिकांचे हक्क असतील, नियमित पाण्याचा विषय असेल, त्याच्यानंतर ग्राउंडचा विषय असेल, खेळाडूंची जी काय मागणी आहे त्या संदर्भात जे काय मी सुचवले आहे, जे काय माझे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट करण्यासाठी सगळ्या गोष्टी मी करणार आणि मी घरोघरी पोचणार। मला वेळ फार कमी भेटलेला आहे, पण मी घरोघरी पोचण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा वर्षापासून हा भाग थोडा विकास कामामधून वंचित आहे। अनेक कामं या भागाचे तसेच बाकी आहेत, त्या कामाविषयी आपण शंतनूकडूनच जाणून घेणार आहोत। एक विकास कामं बरेच या ठिकाणी राहिलेले आहेत, त्याविषयी विकास कामाला कसं बघताय आपण? बरेच आता नवीन DP प्लॅन एक्झिक्यूट होतो आहे, त्याच्यामध्ये खेळाचं मैदान असेल, रोड असतील, आरक्षणे असतील, भाजी मंडी असेल, ऑफर झोन असेल, असे बरेच अनेक विषय आहेत ज्यावरती काम करायचं आहे आणि नवीन जे DP इम्प्लिमेंट झाला तर त्याच्यावरती आम्ही निश्चित काम करणार। नागरिकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी, आपण निवडून येण्यासाठी काय आवाहन कराल? नागरिकांना मी असे सांगेल की तुम्हाला नियमित पाणी पाहिजे असेल, तुमचे जे काय हक्क असतील, जे पदचाऱ्यांचे हक्क म्हणा का, आता रोडही छोटे झालेत, फुटपाथ मोठे झालेत, हे छोटे छोटे इश्यूज आहेत। तुम्हाला स्पीड ब्रेकरचे असेल, शौचालय असतील, शौचालयांना आज आपल्या पंचवर्षीमध्ये 60 लाख रुपये खर्च झाला आहे, स्मशानभूमीचा विषय असेल, असे अनेक विषय आहेत त्याच्यावरती आम्ही निश्चित काम करणार आहोत। आणि वाकडच्या परिसरातला जर विषय घेतला तर त्या भागातली झोपडपट्टी असेल, त्याचं पुनर्वसन असेल, त्याच्या पूर्वीच्या मान्यता घेतल्या त्या संदर्भातले विषय असतील, त्याच्यानंतर रोडचे विषय आहेत, तिथं खेळाचे मैदान आहेत, स्मशानभूमी, अशा अनेक विषय आहेत त्याच्यावरती आम्ही निश्चित काम करतो। तर हे होते शंतनू विलासराव नांदगुडे, उच्च सुशिक्षित एक उमेदवार आपल्याबरोबर आहेत अपक्षमधून। त्यानंतर त्यांच्याच बरोबरीने मीरा कदम आहेत, या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि या परिसरामध्ये मीरा कदम यांचं काम आहे त्याच पद्धतीने तोडीला तोड चांगला आहे। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। कसं बघता निवडणुकीकडे? निवडणुकीकडे पाहण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे, माझा म्हणण्यापेक्षा आमचा जो पॅनलचा दृष्टिकोन आहे तो बी पॉझिटिव्ह आहे। कारण की तुम्हाला जर सांगायचं झालं तर सर्वसामान्य जनतेलाही सांगायची काहीच गरज नाहीये की आम्ही बी पॉझिटिव्ह का बोलतोय, कारण समोरच्याच्या पायाखालची आता जमीन सरकलेली आहे। कारण विकासाचा अजेंडा घेऊन चालणारं हे BJPचं सरकार गेल्या 10 म्हणजे 2 पंचवार्षिकमध्ये आज या ठिकाणी माझ्या 26 नंबरमध्ये BJPची सत्ता होती। या सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली पूर्णपणे आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची लूट केलेली आहे। अगदी चाटून पुसून या महापालिकेला खाल्ली आणि कर्जबाजारी करून ठेवली। आणि हा जो विकासाचा अजेंडा घेऊन बोलणारी जी लोक आहेत, भाजपचं जे पॅनल आहे किंवा भाजपचे जे सत्ताधारी आहेत, तर यांनी विकास आम्ही काय केला, प्रभागामध्ये विकास काय केला, तर त्यांच्यामध्ये जर धमक असेल तर त्यांनी पुढे येऊन दाखवावं की 26 नंबरमध्ये आम्ही हा विकास केलेला आहे। ह्यांना बोलायला जागा नाहीये, म्हणून साठी फक्त पक्षाच्या नावाखाली आणि चिन्हाच्या नावाखाली ह्या गेल्या 2 पंचवार्षिकच्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत आणि इथं सर्वसामान्यांना न्याय अगदी मिळतच नाही। त्यामुळं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी, प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आणि पाण्यासाठी जे प्रश्न आहेत हे सर्वसामान्यांचे सोडवण्यासाठी आज आमचा सर्वसामान्यांचा पॅनल जो तयार झालेला आहे, विलासराव नांदगुडे दादांच्या नेतृत्वाखाली आमचा जो सर्वसामान्यांचा पॅनल झालेला आहे, तर या पॅनलला सर्वसामान्य जनतेने देखील स्वीकारलेला आहे। आणि या येत्या 15 तारखेला सर्वसामान्य जनताच दाखवून देईल की सर्वसामान्यांचा पॅनलच हा सत्ताधाऱ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। यालाच लागून एक प्रश्न आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आम्हाला दिसते। तर
आपण या धनशक्तीकडे कसं बघताय सत्ताधारी समोर? यस 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 हा प्रश्न अगदीच, कारण मला स्वतःला, मी एक अपक्ष उमेदवार आहे, मी पात्र असून देखील माझं सत्ताधाऱ्यांनी तिकीट कापलं आणि त्याच्यानंतर मी ठामपणे निर्णय घेतला की मी अपक्ष लढणार आहे. धनशक्तीचा वापर माझ्या विरुद्ध देखील या लोकांनी केला, षडयंत्र रचली की ताई तुम्ही काल 3 वाजेपर्यंत मला त्यांनी धारेवर धरलं होतं की ताई तुम्हाला आम्ही हे करू, तुम्हाला ते करू, मला आमिष दाखवलं गेलं आणि मला अर्ज माग घ्यायला यांनी प्रवृत्त केलं. पण मी एक लढवय्ई आहे. मी आज अनेक म्हणजे स्तरावर सामाजिक स्तरांनाही माहिती आहे, सामाजिक व्यासपीठं गाजवलेली मी एक सर्वसाधारण महिला आहे. मला फक्त सडून मरण्यापेक्षा लढून मरणं मी पसंत करणारी महिला आहे. याच अनुषंगाने सांगते आपल्याला की सर्वसामान्यांचा जो पॅनल आहे या सर्वसामान्य जनतेच्या पॅनलला निवडून द्या, ना की तुम्ही या सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नका. एवढंच मी माझ्या सर्वसामान्य मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र असे आवाहन करेन. खेळाडूचा पॅनल आहे. मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे. ॲथलेटिक्समध्ये मी नॅशनल प्लेयर आहे आणि दादांनी मला इथून मागेही मदत केली आहे. मी नॅशनल खेळाडूसाठी जाण्यासाठी मला त्यांनी भरपूर मदत केली आणि आज त्यांनी मला इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे. माझ्यावरती एवढा मोठा विश्वास दाखवला आहे, त्याच्यासाठी मी विलासदादा नानगुडेंचं आभारी आहे. आणि मी सगर सुनील पवार, माझं चिन्ह आहे हेलिकॉप्टर, शंतनू दादा नानगुडे त्यांचं चिन्ह आहे स्टंप आणि मीराताई कदम यांचं चिन्ह आहे बॅट. आम्ही हे सगळे मिळून हेलिकॉप्टर शॉट मारणार आहे आणि आमचा विजय हा नक्की होणार आहे. आत्ता आपण बघितलं एक लढवय्या मीरा कदम उमेदवार आहेत, त्यानंतर शंतनू विलासराव नांदगुडे आहेत, त्याचप्रमाणे सागर पवार आहेत. अशा तिघांचा मिळून या ठिकाणी पॅनल आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार जोरदार या प्रभाग क्रमांक 26 मध्ये चालू आहे. आत्ता आपण या ठिकाणी थांबूया, नंतर पाहूया की कशी प्रचारामध्ये रंगत येते आणि ही रंगत येत असताना अपक्ष पॅनल पुढे जातोय का काय करतोय किंवा प्रचारामध्ये कशी रंगत आपल्याला दिसून येते. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.